ज्या बाईला खूप ॲटिट्यूड असतो आणि जिद्दी असते, किंवा जी बायको नवऱ्याला चार लोकात अपमानित करते, नवऱ्याचं चार लोकात ऐकत नाही, किंवा जी बायको सासरच्या लोकांचं सगळं काही ऐकते आणि नवऱ्याला घालून पाडून बोलते, त्या बाईचा कधीच संसार होत नाही मित्रांनो. कारण ती ॲटिट्यूड तिचा आणि तिला IQ क्षमता जास्ती असते, तेही सासरच्या लोकांची. नवरा काय बोलतो हे तिला ऐकायला येत नाही, चार लोक काय सांगतात हे तिला ऐकायला येतं आणि त्यांचं ऐकून नवऱ्याला चार लोकात शिव्या देते. अशी बाई कधीच संसार करू शकत नाही. एवढंच नाही, ती नवऱ्याला कधी सुखीही ठेवू शकत नाही. नवऱ्याने लाख कमवू द्या, करोड कमवू द्या, तरीही ती किटकिट घालणारच. आणि ती अशी किटकिट घालते की त्याला शेवट सरणावर जाऊस्तोवर ती किटकिट घालत असते. ती कधी सुधरू शकत नाही. तिचा ॲटिट्यूड, अहंकार आणि चार लोकात नवऱ्याचं वेळोवेळी केलेला अपमान, प्लस सासरच्या लोकांचं ऐकून नवऱ्याला भरनिष्ठ केलं, पागल करणारी बाई कधीच सुखी संसार करू शकत नाही. आणि ती स्वतःही सुखी राहू शकत नाही. ती लेकराबाळांनाही संस्कार लावू शकत नाही. जेव्हा तुमचं हे लक्षात येईल की ती नेहमी सासरच्या लोकांचं ऐकते, चार लोकात आपला अपमान करते आणि स्वतःचा इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठलीही स्टेप पूर्ण करते, तिला वेळेच समजून घ्या. परंतु स्वतःच्या आयुष्याला सुखी ठेवा आणि स्वतः मात्र कुठलेही वेगळं पाऊल उचलू नका. आनंदी राहा. जर लेकरं असतील तर त्यांना सुखी ठेवा. परंतु स्वतःचं आयुष्य एकदाच आहे, पुन्हा नाही आहे. आणि ज्या बाईसोबत तुमचं लग्न झालं आहे ती खूप ॲटिट्यूड करते, किंवा मग तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाते, चार लोकात तुमचा अपमान करते, किंवा सासऱ्यांचं ऐकून तिच्या घरच्यांचं ऐकून तुमचा अपमान करते, तिच्यापासून वेळेच वेगळं व्हा, नाहीतर तुमच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, काळजी घ्या, सुखी राहा आणि दुसऱ्यांनाही सुखी ठेवा.